शिवसेना शिंदे गटाचे संघटक अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणी आता नवीन अपडेट आलेली आहे। गुजरातच्या सारीगाम येथील मालाफलिया या गावामधील एका खदानीमध्ये बंद खदानीमध्ये त्यांची ब्रिझा जी कार आहे ती आढळून आलेली आहे। एकूणच बघायला गेलं तर अशोक धोडी आणि त्यांची ब्रिझा कार ही 20 तारखेपासून या त्यांचं अपहरण करून त्यांचा घातपात केल्याचा संशय जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला होता। मात्र असं घडल्यानंतर साधारणतः पालघर पोलीस जे आहेत ते ॲक्शन मोडवर तपासची सूत्र जी आहेत ती हलवल्यानंतर आज अखेर अशोक धोडी यांचे 12 दिवसानंतर त्यांची ब्रिझा कार जी आहे ती पालघर पोलिसांना आढळून आलेली आहे। एकूणच बघायला गेलं तर नेमके अशोक धोडी गेले कुठे, अशोक धोडींचं अपहरण करून त्यांचा घातपात तर केला नाही अशा एक ना एक अनेक शंका ज्या आहेत त्या उपस्थित केल्या जात होत्या। मात्र अशोक धोडी यांची ब्रिझा कार सध्या आढळून आलेली आहे। मात्र नेमके त्या ब्रिझा कारमध्ये अशोक धोडी आहेत का किंवा अशोक धोडींचा घातपात झालाय का झालाय का असे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात। मात्र अंतिम तपासानंतरच या घटनेमध्ये पुढील खुलासा जो आहे तो स्पष्ट होईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।